मित्रांनो, तुमची जर कन्या राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघावा. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कन्या राशीचं महाशिवरात्रीनंतरचं संपूर्ण राशी भविष्य सांगणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत कन्या राशीबद्दल, जी राशी शांत, बुद्धिमान, विश्लेषण करणारी आणि प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याचा प्रयत्न करणारी ही रास असते. आता एका मोठ्या सकारात्मक बदलाकडे ही राशी वाटचाल करत आहे. 15 फेब्रुवारी 2026 महाशिवरात्री हा दिवस कन्या राशीसाठी विशेष ठरण्याचे संकेत आहेत. बराच काळ तुम्ही जबाबदाऱ्या सांभाळत शांतपणे मेहनत करत होतात, पण मनात एक प्रश्न होता, माझ्या मेहनतीचे फळ मला कधी मिळेल. आता त्या प्रश्नांचे उत्तर मिळण्याची वेळ आता आलेली आहे. महादेवाच्या कृपेने हळूहळू पण स्थिर प्रगतीचा काळ सुरू होईल. गेल्या काही महिन्यात कामात सतत अडथळे, छोट्या गोष्टींवरून ताण, आर्थिक नियोजन बिघडणे, ओव्हर थिंकिंगमुळे मानसिक थकवा, पण महाशिवरात्रीनंतर परिस्थिती स्पष्ट होईल. ज्या गोष्टी गुंतागुंतीच्या वाटत होत्या त्या सोप्या वाटू लागतील. कन्या राशीचे लोक पैशाच्या बाबतीत काळजीपूर्वक निर्णय घेतात आणि आता त्याचा फायदा त्यांना मिळणार आहे. उत्पन्नात हळूहळू वाढ होईल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. बचत वाढेल. योग्य इन्व्हेस्टमेंटमधून फायदा होईल. हा काळ मोठा रिस्क घेण्याचा नाही, तर स्टेबल ग्रोथ करण्याचा आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी तुमच्या कामाचे कौतुक होईल. नवीन जबाबदाऱ्या मिळतील. प्रमोशनची शक्यता आहे. आणि जर व्यवसाय करत असाल तर नियमित तुमचे ग्राहक वाढतील. प्रॉफिट तुमचा स्थिर राहील. नवीन प्लॅनिंग यशस्वी होईल. एकच सल्ला आहे, परफेक्शनच्या मागे लागून संधी गमावू नका. कन्या राशीचे लोक प्रेम व्यक्त करण्यात थोडे कमी पडतात, पण मनाने खूप ते प्रामाणिक असतात. महाशिवरात्रीनंतर जोडीदारासोबत समजूत तुमची वाढेल. कुटुंबात शांतता राहील. गैरसमज दूर होतील. फक्त भावना मनात न ठेवता स्पष्ट बोलायला शिका. तुमची सर्वात मोठी समस्या म्हणजे ओव्हर थिंकिंग. महाशिवरात्रीनंतर मन हलके वाटेल. निर्णय घेण्यात क्लॅरिटी येईल. आत्मविश्वास तुमचा वाढेल. योग, ध्यान किंवा प्रार्थना तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करावा. शिवलिंगावर पाणी आणि थोडे काळे तीळ अर्पण करावे. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळेस जप करावा. स्वतःवर जास्त टीका करू नका. प्रत्येक गोष्ट कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू नका. छोट्या चुका मोठ्या करू नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमची एनर्जी तुम्ही जपायला पाहिजे. महाशिवरात्री नंतरचा काळ तुमच्यासाठी ग्रॅज्युअल सक्सेस घेऊन येणार आहे. कामात स्थिरता येईल. आर्थिक बॅलन्स चांगला राहील. घरात शांतता येईल. मनात समाधान वाढेल. तुम्हाला जाणवेल, हो, आता आयुष्य योग्य ट्रॅकवर आहे. तुमची बुद्धिमत्ता आणि विश्लेषण करण्याची क्षमता तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवते. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा कोणतीही समस्या तुम्ही सोडवू शकतात. आणि आता विश्व तुमच्या मेहनतीचे फळ देण्यासाठी तयार आहे. जर आतापर्यंत तुम्हाला वाटत असेल की आयुष्य खूपच गुंतागुंतीचे झाले होते, तर विश्वास ठेवा, आता सगळं सोपं होण्याची वेळ आलेली आहे. महादेव सांगत आहेत, तुझी मेहनत वाया जाणार नाही. योग्य वेळी योग्य फळ मिळेल. कन्या राशीच्या लोकांनो, स्वतःवर विश्वास ठेवा. ओव्हर थिंकिंग कमी करा आणि येणाऱ्या प्रगतीचे स्वागत करा. महाशिवरात्रीनंतर तुमच्या आयुष्यात स्थैर्य, प्रगती आणि समाधान येऊ दे, हीच आपण महादेवाच्या चरणी प्रार्थना करूया. हर हर महादेव. जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर कमेंट्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि हा व्हिडिओ इतर कन्या राशीच्या लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.